मुका बहिरा आणि बौद्धिक मर्यादा असलेल्या ताहिरवर ठाणे सिव्हिल रुग्णालयात अत्यंत अवघड मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली आहे। खासगी रुग्णालयांनी नकार दिलेल्या ताहिरच्या जीवनात पुन्हा प्रकाश आणण्यात ठाणे सिव्हिलने माणुसकीचा हात पुढे केलाय। भिवंडीतील 45 वर्षीय ताहिर अन्सारी जन्मताच बोलणे ऐकायला येत नव्हतं। परिस्थिती समजण्याची क्षमता कमी असल्याने कोणतेही वैद्यकीय उपचार करताना कुटुंबीय आणि डॉक्टर दोघांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो। गेल्या 6 महिन्यांपासून त्याची दृष्टी धूसर होत गेली आणि दोन्ही डोळ्यांना गंभीर मोतीबिंदू झाल्याचं निदान झालं। खासगी रुग्णालयांनी शस्त्रक्रिया धोकादायक असल्याचं सांगत हात वर केले, मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयानं ताहिरची संपूर्ण तपासणी केल्यानंतर शस्त्रक्रिया तातडीनं करण्याचा निर्णय घेतलाय। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्रतज्ञ डॉक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी ही आव्हानात्मक शस्त्रक्रिया केली आहे। शस्त्रक्रियेच्या वेळी ताहिर सतत हलत असल्याने ही अक्षरशः तारेवरची कसरत होती। एक चुकीची हालचालही डोळ्यांच्या कायमस्वरूपी नुकसानाला कारणीभूत ठरू शकली असती। तरीही टीमच्या संयम, अचूकता आणि कौशल्यामुळे प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली असल्याचं नेत्रतज्ञ डॉक्टर शुभांगी अंबाडेकर यांनी सांगितलंय। रुग्ण कसेही असला तरी योग्य नियोजन आणि टीमवर्क असेल तर उपचार शक्य होतात। ताहिरची शस्त्रक्रिया आमच्या वैद्यकीय टीमच्या समन्वयाचं उत्तम उदाहरण आहे, असं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलंय। भिवंडीत अनेक नेत्रतज्ञांनी ताहिरच्या डोळ्याबद्दल नकार दिला, परंतु ठाणे सिव्हिल रुग्णालयाने ज्या आपुलकीने उपचार केले आणि त्याची हरवलेली दृष्टी पुन्हा आणली यासाठी रुग्णालयाचा सदैव ऋणी राहीन, असं अन्सर अहमद अन्सारी, ताहिरचे वडील यांनी मत व्यक्त केलं आहे। 45 वर्षाचा ताहिर हा पेशंट भिवंडीवरून आला होता आमच्याकडे। ब्रेथ प्रायव्हेट हॉस्पिटल फिरला। जन्मताच अंध, जन्मताच ब्लाइंड आणि मुकानी बधीर होता। त्याच्यामुळे त्याला काही कमांड देणं, त्याला काही सांगणं, त्याच्याने काही काम करून घेणं शक्यच नव्हतं। आणि दुर्दैवाने त्याच्या दोन डोळ्यांना विचित्र प्रकारचा कॅटरॅक्ट झाला होता, एक हायपर मॅच्युअर कॅटरॅक्ट जे सांगतो। आणि त्याचं ऑपरेशन करणं तेवढंच रिस्की होतं, कारण तो ऐकत नाही आणि तो मग ते ऐकत नसल्यामुळे बोलत पण नाही, त्याच्यानं तो कमांड फॉलो करत नाही। त्याला जे आम्ही भूल देतो त्याच्यात तो डोळे घट्ट बंद करणं, हालचाल करणं, मान हलवणं हा प्रकार खूप करत होता। त्या प्रायव्हेटवाले कोणी रिस्क घ्यायलाही तयार नव्हते। प्रोसेस थोडी रिस्की होती, ऑपरेशन करणं रिस्की होतं, परंतु ते आमच्याकडे अप्रोच झाले। जे आम्हाला कळलं, आम्ही डिस्कशन केलं त्याच्यावरती काय करता येईल, त्याच दिवशी आम्ही ठरवलं की आपण याचं ऑपरेट करूया। खूप चॅलेंज होतं, एक तर त्याला जनरल अनेस्थेसिया देऊन करणं किंवा बाकीच्या गोष्टी, आणि ऑलरेडी तो पहिल्यापासून बधीर असल्यामुळे कुठलं कमांड त्याला कळत नव्हतं। त्या गोष्टी ते टाळून कसं करता येईल, मग ते आमचे अनेस्थेसिस्ट असतील, ऑप्थॅल्मिक सर्जन डॉक्टर शुभांगी अंबाडेकर मॅडमने सांगितलं की आपण करूया, मी करते। आणि एक मोठ्या हिमतेने किंवा एक रिस्क घेऊन आमच्या लोकांनी तो ऑपरेशन केला आणि खरोखर ते ऑपरेशन अतिशय सक्सेसफुल झाला। एवढं रिस्क होतं की तो मान हलत होता, तो डोळे प्रॉपरली उघडत नव्हता, डोळे घट्ट बंद करत होता। या कारणाने आम्ही काही लोकांनी त्याला हँग पकडून ठेवलं होतं तिकडे, आणि सगळं ह्या करून होल्ड करून त्याला प्रॉपरली केलं ऑपरेट, आणि आम्ही सक्सेसफुली दोघं डोळ्याचं ऑपरेशन करू शकलो। आणि ते ऑपरेशन केल्यानंतर त्याला जे दिसायला लागलं आणि त्याच्यानंतर जे वडिलांची वगैरे रिॲक्शन होती, खरोखर ती भाऊकपणाची रिॲक्शन होती। आणि हे आम्हालाही असं धन्यता वाटतं की आम्ही असल्या इन्स्टिट्यूटमध्ये बसून काही रिस्कचे कामं घेऊन आम्ही काही ऑपरेशन्स वगैरे करतो, त्याचं एक अतिशय उदाहरण आमची टीम, आमचे ऑप्थॅल्मिक सर्जन असतील, आमचे अनेस्थेसिस्ट डॉक्टर असतील, आमचे बाकीचे सगळे टीम, आमचे ॲडिशनल सिव्हिल सर्जन असतील किंवा बाकी सगळे जे टीम काम करणारे ऑप्थॅल्मिक टेक्निशियन असतील किंवा ऑप्थॅल्मिक ऑफिसर वगैरे आहेत, आणि अतिशय धैर्याने आणि हिमतेने एक जोखमीची शस्त्रक्रिया पार पाडली, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। मी लोकांना नेहमी सांगत राहतो की जेव्हा तुम्हाला काही गरज पडत असेल, जेव्हा काही अडचणी असतील हेल्थबद्दलच्या, बाहेर प्रचंड प्रमाणात खर्च होतो, काय होतं माहीत नाही आता, परंतु सिव्हिलला नक्कीच जर आलं तर आम्ही आमच्या दृष्टीने, जरी आमच्याकडे त्या फॅसिलिटी उपलब्ध जरी नसतील तर आम्ही त्या रुग्णांना मदत करण्याचाच प्रयत्न करतो। आणि आमचा तोच ध्येय आहे की जेवढ्या रुग्णांना मदत करतील तेवढी मदत करावी, त्याचंच एक उदाहरण आहे आणि त्याचं प्रचंड समाधान आम्हाला सगळ्यांना आहे। धन्यवाद।